Mama, mama, mama. Dadah. Mama, mama. Gak besar. Mama, mama. Cop. Mama, 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 mama. कुठे दे तुला? हाँ? जा ना. दे ना रे या. भूकला रे दे. उठा उठा अड्डा. कम कम हियर बेबी कम हियर. अरे कमिंग. आजचा दिवस आहे बुधवार आणि आज स्पेशल आहे आमच्याकडे. काय बोलतात याला? अननस. हा आंबा. काय बोलतात हिला कळत नाही. इंग्लिश मध्ये तरी सांग काय बोलतात. अगं कसं होणार यांचं. जॅक फ्रुट्स. सो आज वार आहे बुधवार. आज वार आहे आमचा म्हणजे आज आहे नॉनव्हेज डे. जे 3 दिवस आम्ही तडफडत होतो. रविवार सोमवार मंगळ 3 दिवस कंटिन्यू असे आले की त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं. आणि आज शक्यतो बांधायला जायचा प्रोग्राम आहे. बट टेंटेटिव्ह आहे. नाही फिक्सच आहे. पण आम्हीच सर्व जाणार आहोत जेंट्स. कशासाठी ते गुपित असा. चला खायला आम्ही तोपर्यंत खगडून घेतो. हगडूनच बोलतात ना. हा. सो सकाळची वेळ आणि नेहमीप्रमाणे मंदिर आहे. कालचा सकाळ आहे 10 10:30 झाले आणि आम्ही जातोय मंदिरात. कारण मी तुम्हाला माहिती आहे मी इथे असेल तर ज्या दिवशी पॉसिबल होईल त्या दिवशी मी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करतो. शक्यतो रोज जाण्याचा प्रयत्न करतो. पण कालचा वार चुकला आणि इथून आल्यावर आपल्याला जायचं आहे बांद्याला. पण सर्व नाही येणार आहेत. आम्ही फक्त जेंट्स जाणार आहोत. बाकी बघू आज दिवसभरात काय काय घडतंय. चला विरा हाय कर. हाय काय आलं विरा. काय आलं तिकडे. कोण आहे पापा. हा हेच. म्हणजे तिला इतकी सवय लावली आहे ना मी इतकी की आम्ही बघा मुंबईच्या ठिकाणी तर आम्ही नेहमीच असतो. पण गावच्या ठिकाणी 2 दिवस आलो तरी तिसऱ्या दिवशी तिला लगेच लक्षात आलं ही काय आहे. आणि ती इतकी खुश होते काय विचारू नका. हेच वेड मला लावायचं होतं. फक्त एकच इच्छा आहे रायगडावर तिला घेऊन जायचं लवकरात लवकर महाराजांच्या पायी. साई बाबा की गणपती बाप्पा मोया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शाबाश. तर आता आम्ही बसलोय दर्शन घेऊन. इथूनच तुम्हाला देव दिसत असेल आपले रवळनाथ महाराज. आणि बरं वाटतंय ना थंड. फोन आला. ओ मॉम्स कॉलिंग. हा हॅलो. आईचा फोन आलाय. बोला. मंदिरात व्हिडिओ कॉल. हा बघते. करतो. हा चालूच ठेवा. मी बघते इथून रस्त्याने जाताना वगैरे बघते. देवळात आले.
सो मंदिरात गेलेलो. सो मंदिरात ऊन इतकं होतं की मामा आमचा घ्यायला आला गाडीने आणि आपली पलटण मागे बसली. हाय कर हाय कर हाय कर. कुठे गेला ना? चेहरा बघा आमचा कसा झालाय. टाइम जेव्हा बांधायला आलेलो तेव्हा काहीच नव्हतं गेल्या वर्षी आणि पूर्ण वर्षभरात त्यांनी हा आता ब्रिज उभा करत आहे. जोरात काम चालू आहे आणि हे आहे बांदा नाका. म्हणजे इथून 4 मार्ग सुटतात. गोवा इथे जातो मुंबई आणि हा मार्केट. दुपारची झोप खूप वाईट. मुंबईला जाऊन काय होणार माहीत नाही, बट इतकं अंगावर येतं. 10 मिनटं डोकं टेकायला गेलो, चक्क अर्धा पाऊण तास झोपूनच गेलो. सो आजचा संध्याकाळचा प्लॅन होता की आपल्या इथे नर्सरी आहे जिथे ह्या लोकांची जमीन ते लोक भाड्याने म्हणा किंवा लीजवर दुसऱ्याला चालवायला देतात. सो ते लोक शेती करतात आणि त्यातलं काही उत्पन्न ह्यांनाही मिळतं आणि जमिनीचं भाडंही मिळतं. असं नाही की ते लोक फुकट देतात. सो तिथे गेले नर्सरीमध्ये जिथे अननस वगैरे काय आहेत काही गोष्टी. सो आपण तिथे जाऊया. बाकीची सर्व माणसं जाऊन अर्धा पाऊण तास झाला. मला झोप लागली तर मी तसाच झोपून गेलो. सो माझे सासरे आणि मी आम्ही दोघीच राहिलो मागे. जाऊया आणि तिन्ही सांज व्हायच्या अगोदर घरी येऊया. चला बोल बोला. हा येतोय. चल चालली. सो ही अशी जागा जी माझी तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघितला असाल ते इथे फार म्हणजे आपण म्हणजे शक्य जाऊन फोटो वगैरे काढू शकतो. पण आता इतकं रान आणि झाडं पण इतकी वाढली आहेत की इथे पुढे जाण्यास सक्त मनाई असा. काय हा माव जा जा ये आली. पकड येला पकड. ती बघ कशी करते ती बघ. गेली आत गेली. ये आमची सेंटरला फोटो काढायला आलेली एकदम क्रॉप टॉप वगैरे घालून आहे ना. आणि इथे फोटो काढण्याच्या लायकीचं नाही राहिलं आता, कारण एवढं झाड वाढलं आहे की मी रिक्स नाही घेऊ शकत. उगाच आपण आतमध्ये जायचो आपल्याला अननोन ठिकाणी आणि एखादं 2 नको व्हायला. सो हे मागे बघतायत. सो ही सगळी केळीची अननस बरीच कुठली झाडं आहेत. अननसाचं झाड तुम्हाला दाखवतं. अननसाचं झाड आहे पण त्याला लागलेलं मात्र एकही नाही आणि रान बरंचसं वाढलेलं आहे. इथेच पुढे आम्ही फोटो काढलेले मागच्या वेळेस, पण मच्छर वाढलेत. खूप रान वाढलं. अरे कामगार गेले पळून. हा दिवे इथे अम्मा म्याव. ये आली. मारू नको बाबू. येऊ दे. हा ये नाही माऊ नाही माऊ. ती बघ गेली कुठे माऊ. बोलव तिला. विरा आणि मांजरींचं प्रेम म्हणजे काय एक वेगळंच नातं आहे ते. आली. विरा आली. आता कसं चढणार. ये वर उडी मार. मार उडी. ये
हा बागेत तर काय एवढे फोटो बिटो काढायला नाही मिळाले, पण उटवणे गावचं सर्वात मोठं अट्रॅक्शन म्हणजे उटवणे गावचा ब्रिज. सो तो ब्रिज दाखवूया. इथून सनसेट चांगला होतो. सो आपण सनसेट तर बघायला नाही थांबणार, पण थोडेफार इथले फुटेज दाखवतो. आणि आत्ताच मिळाल्या माहितीनुसार लोकांना इथे मगर दिसली आहे, ज्या पाण्यात आम्ही उतरतो. आता मगर बघू दिसते का, पण ती इथेच असते असं म्हणतात. आपण जातो तिथे तर नाही आहेच. हा फ्रंट व्ह्यूने दाखवतो. समोर गेला तो गोव्याला रोड, फोडून एक राईट पडतो तो गोवा बांधा, आणि लेफ्ट पडतो तो आंबोली घाट, आणि इथून गेला सावंतवाडीला रोड. आणि हे समोरचं निसर्गरम्य दृश्य, ज्याच्यात 3 नद्या, इथे तरी 2 दिसतील, अजून एक नदी पुढे म्हणजे दाभिल या गावात 3 नद्या, म्हणजे 3 नद्या इथे एकत्र येतात. आणि त्याची ही एक नदी तेरेखोल नदी. आता इथे कुठे दिसते ना मगर माहीत नाही मला कुठे दिसली, बट खूप सुंदर दृश्य. इथे फोटो काढायला वगैरे लोक खूप येतात. आणि हा समोर सनसेट होताना तुम्हाला दिसतोय. भारी भारी भारी. आणि आपण ते समोरच्या साईडला तिथे आंघोळीला जातो. बाबू उडी ना मारायची. इथे माणसं आंघोळ करतायत. मग मगर एवढ्या जवळ कशी असेल काय माहिती, त्यांना काय दिसलं असं, मला तरी दिसली नाही. संध्याकाळची वेळ, आम्ही भजन करतोय. आमचे हे बुवा आहे आयाश बुवा, भजन बघा. आणि पुढच्या वर्षी गणपतीला आमका बोलू घ्या. पुढच्या वर्षी नाही, ह्या वर्षी. अजून एक आहे भजन मंडळीमध्ये. अरे 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 पडला की काय, हे बघा अजून एक मंडळ. चला सगळं झालंय भजन, सांगता घेतो आम्ही, सांगता. खाली डोळ्याला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंदिर बाबा की खाण्या पिण्याची सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी मोरया मोरया मी बाळ, काय ना रे थांबला काय पण बोलतो. मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू पाय जाळे. मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू पाय, तुझीच सेवा करू पाय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, अपराध माझे कोट्यान कोटी, उपेक्षू नको. गुणवंता अनंता गुणायका मागणे शिराचा रघु. ज्या ज्या ठिकाणी मज काय माझे, त्या त्या ठिकाणी रूप तुझे. ज्या ज्या ठिकाणी मज काय माझे, त्या त्या ठिकाणी रूप तुझे. ज्या ज्या ठिकाणी रूप तुझे. अन्याय माझे कोट्यान कोटी, अपराध माझे कोट्यान उपेक्षू नको. गुणवंता अनंता गुणायका वागणे शिराचा, गुणायका वागणे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंदिर बाबा की. चला चला पुढच्या वर्षी ऑर्डर घेऊन या. 6 किंवा 7 जून पर्यंत येतं. 5च्या पुढे येणार. हा 5-6 तारीखला तो हे झाला इकडे राम धूम धूम. हा ते पण असा थांबायचं आहे. गाडी घेतो आतमध्ये. तो कुठे म्हणतात. हा सो फोटो नाही काढतले रे, ब्लॉक करतले. येतोय मासे पकडू नदीवर, अजून कडे जाणार. सो दादा मगाशी आपला
जाळं टाकून गेलेला. सो मगाशी मी जाळं टाकायला जाताना आलं कारण विरा माझ्यासोबत होती. आता म्हटलं जाळा तो काढायला चाललाय, बघू मासे लागले तर. मी पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो नदीवरचे मासे कसे पकडतात रात्रीच्या वेळी. काय तुझं घर दाखवते नंतर येते, आता काय रात्रीचं दाखवते? इथं नको, येते मी नदीवर जाऊन. ठीक आहे, नदीवर भेटू आपण डायरेक्ट. कशात कोण बाबू आपला होते ना माझ्या दुकानावर असतो ना. हो तेवढं मी केलं त्याला तिच्या आधी. कोळी सारखे जेवायला इथे येतात, एक दिवस मच्छी झाला पाहिजे ते सकाळी तो घेऊन जाणार बरं. मग त्याच्यात माझे काय वाटव द्या. हा ते अजून बघ रे पहिले तो हे जुगाड करतात. पिशवी नाही आणलेली, गोणीच काढली इथली. इथे काम चालू होतं कन्स्ट्रक्शनचं, त्यातली गोणी काढली आणि काळोख आहे खूप. हो 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 मोबाईल हे घेतलं का बघा हे काढायला किती मोबाईल चालू करतो का? वरती चांदणा पण चांगला पडला. मी येतो मी. खामोशी आहे पिशवी गेली. खामोशी आहे नाही ती खवळ्याचं हे आहे ते सूट जाणार आहेत तरी. अजून एक टाकली गेला. जाऊ जाऊ सोड. गेला तो. जाऊ दे चल. पुष्कळ मिळाले तरी. हे बघ. होय 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 ओम जातो. चल सगळे खवळेच आहेत ना.
पाहिजे टाकून देत नाही आम्ही काही. हे माझा युट्यूब चॅनल बंद करायला लावतो पॅकचं पुढचं उचलली. उपयोगी असतं. मग आता जास्त घेऊ का? अंडी असतात सगळ्यात. हा होय. मच्छी सगळे मच्छी अंडी असणार. पण कळतं कशी ती? टायमिंग असतो तशीच असणार. टायमिंग असतो तो. टायमिंग आहे. पहिला पाऊस पडला की अंडी घालणार. हो एवढं हलकं जरा नाही ते घटतो. समज ह्याच्यात हे पोट सगळं अंडी आहेत. आम्ही बघितलं ना तिच्या ह्याच्यात काय नाही. मग अशी गेलो तेव्हा बघितलं तर काय तुला नंबर पण देऊन गेली असली ती. मला सांगतोय वाहतून तो बघ वहिनी. कोटचं काय 2 कोटचं ते कालचं. हा 2 कोटचं आता येतोच ना तिकडे ये ना. आता 2 कोट लावलेले आहे ना. गप्पा दिले तुम्हाला. आणि अजून एक द्यायचा 3रा मेंबर होता तुमच्याकडे. एवढी दिली मंथन असतं तर आम्ही जिंकलं असतं. आमच्याकडे माणूस बसला ना नंतर. बघत जायचं नाही. नौका फावका तो एका काढायचा डबल मोठे चालू. हा त्याने नौका उचलले नाही आपलं. गुलाम पण हा चौकटचा. बघ मग मी व्यवस्थित खेळतो तरी तू मला बोलते चिडून खेळतो. चौकटचा गुलाम पण होतो. ठीक दे रे काहीतरी. काय ती आधी ये चल जाऊ दे. 2 पोरींची असा. हो दुधा आता एक कारण का दुधाच चालला डेरीवर. तुमच्याकडे दुधाची बाई होती ना आता.